कापड खरेदी करून त्याचे पैसे न देता परस्पर विक्री करून 42,32,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इचलकरंजीतील पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी महेंद्र नहार यांनी फिर्याद दिली असून रघुनाथ खंडेलवाल, दीपचंद खंडेलवाल आणि मध्यस्थ जयप्रकाश करवा या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे। इचलकरंजीतील गांधी कॅम्प परिसरात महेंद्र नहार यांची के ग्रुप ऑफ टेक्सटाईल आणि आर.के. टेक्सटाईल या नावानं फर्म आहे। या फर्मच्या माध्यमातून ते कापड खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात। या फर्ममधून 2024 मध्ये संशयित रघुनाथ खंडेलवाल, दीपचंद खंडेलवाल आणि मध्यस्थ जयप्रकाश करवा यांनी संगनमत करून नहार यांच्याशी व्यापारी संबंधाबरोबरच विश्वास संपादन करून 42,32,000 रुपयांचं कापड खरेदी केलं। फिर्यादी नहार यांनी कापडाच्या पैशाची विचारणा केली तेव्हा त्यांना उडवाउडवी उत्तरांबरोबरच शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच नहार यांनी गावभाग पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणी पोलिसांनी खंडेलवाल पिता पुत्रासह मध्यस्थ जयप्रकाश करवा यांना अटक केली आहे। त्यांना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।